नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। राज्यभर मराठा समाजाचे आरक्षण मागणीकरिता आंदोलन, पुन्हा मराठे उठले पेटून। जयस्तंभ चौकातील रेडीमेड कापड दुकानाला भर पावसाळ्यात भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक। बुलढाण्यात संगम चौकात मराठ्यांचे आंदोलन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती तर्फे 109 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव। जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, शौचालया शेजारीच करतात रुग्ण जेवण। आणि दर्यापुरात सकल मराठा संघाचा भव्य मोर्चा, तहसीलदारांना दिले गेले निवेदन। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला घेऊन सर्व मराठे एकत्रित येऊन आंदोलन करीत आहेत। याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शहरातील सकल मराठा संघटनेद्वारे राजकमल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान गंगापूर निवासी काकासाहेब शिंदेच्या जलसमाधीमुळे मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रेरित केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठ्यांनी केली। याबाबत पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना आंदोलकांनी निवेदन दिले। त्यानंतर शहरातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, परंतु पोलीस प्रशासनाने दुकानदारांना सुरक्षा देऊन आंदोलकांचा डाव उधळून लावला। राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास असमर्थ असल्याने पुन्हा मराठा सकाल समाज एकत्रित येऊन राज्यभर आंदोलन करीत आहे। शहरालगत असलेल्या बडनेरा येथे सुद्धा सकाल मराठा संघाद्वारे तीव्र आंदोलन करण्यात आले व स्थानिक राजकमल चौकात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना मराठा आंदोलकांनी श्रद्धांजली अर्पित केली। झालेले आहे, आश्वासनं सरकारने खूप दिलेले आहे आणि म्हणूनच ठोक मोर्चा चालू झालेला आहे। सरकारला माहीत होतं की काकासाहेब शिंदे अशी ॲक्शन घेणार आहे। आधीच आंदोलनाचं ते स्वरूप होतं, परंतु सरकारने अजिबात दखल घेतलेली नाही आणि आमचा एक मावळा बळी गेलेला आहे। मला असं वाटतं की राष्ट्रीय संपत्तीची नुकसानी करण्यापेक्षा जे नेते आहे ते आम्ही मतं देतो त्यांना, ते स्वतः आमची मतं का बरं आमचे हे प्रश्न सोडवत नाही आहे। अशा ह्या नेत्यांना घराच्या बाहेर अजिबात निघू देऊ नका। ठोक मोर्चा त्यांना दाखवून द्या, त्यांना मारा झोडा, हे नेते काही कामाचे नाही आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं नाताळपण दाखवलेलं आहे, म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे आणि जे मागण्या आहे मोर्चाच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे। आम्ही विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो काकासाहेब शिंदे यांना। मराठा समाजाला 16% आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर सकल मराठा समाजातर्फे आंदोलने करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा येथे सुद्धा संगम चौकात आंदोलन करून औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे
ह्या जलसमाधी घेणाऱ्या तरुणास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व नंतर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी व्यापारी वर्गाला आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। मुख्य बाजारातून मोर्चा निघाला असता सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता। मोर्चा दरम्यान शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली। मात्र यावेळी एसटी सेवा सुरळीत ठेवण्यात आली। बुलढाण्यावरून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी दर्यापुरात सकल मराठाच्या वतीने भव्य मोर्चा 24 जुलै रोजी काढण्यात आला। या मोर्चामध्ये मुख्यमंत्री मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी शिवरनाका येथून पायदळ मोर्चा काढण्यात आला। गांधी चौक बस स्टँड मार्गे तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला। या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश होता। तसेच संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, प्रहार, शिवसेना इत्यादी संघटनाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता। तसेच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली होती। यावेळी सकल मराठा संघाद्वारे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी अमोल कुंभार यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी निवडक काही सकल मराठ्यांचे भाषणे व गाण्यांमधून सरकारचा निषेध करण्यात आला। दर्यापूरवरून किरण होले यांचा हा वृत्तांत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यामध्ये सुद्धा सर्वपक्षीय बंद या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही शिवर नाक्यावरून तर तहसीलपर्यंत एक धडक मोर्चा या ठिकाणी आणलेला होता। आणि मुख्य मागणी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम नाही, शेती कमी झालेली आहे, शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरी नाही। अशा पार्श्वभूमीवर जर युवक हा रस्त्यावर जर येत असेल तर सरकारचं हे काम आहे की त्या सरकारनं त्याच्या हाताला कामधंदा लावून द्यावा किंवा शिक्षण झाल्यानंतर त्याला एखादी नोकरी उपलब्ध करून द्यावी। त्या भागात कुठेतरी MIDCच्या माध्यमातून त्याला एक स्वयंरोजगार प्राप्त झाला पाहिजे, रोजगार प्राप्त झाला पाहिजे अशी व्यवस्था सरकारने करून द्यावी। अशी कुठलीही व्यवस्था या 4 वर्षामध्ये फडणवीस सरकारनं केली नाही। तथापि या शिवसेना आणि BJP सरकारनं उलट कर्जमाफी केली तर कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे 5-25% फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही। मागच्या वर्षी आणि त्या मागच्या वर्षी सुद्धा 16-17 मध्ये आणि 17-18 मध्ये शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाले। राज्य सरकार पाडणं तर आवश्यक आहे, पण केंद्र सरकार पाडणं सुद्धा यासाठी आवश्यक आहे, कारण की हमीभाव जे असतात हमीभाव केंद्र सरकार ठरवते। 2009 ते 2014 पर्यंत संपूर्ण देशामध्ये हमीभावाची जी वाढ झाली ती 19.3% वाढ झाली, परंतु 2014 ते 2018 पर्यंत फक्त 3.6% हमीभावामध्ये वाढ करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळाला नाही। शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे शेतमजुरांची अर्थव्यवस्था सुद्धा ढासळलेली आहे। त्यामुळे सरकारनं कुठेतरी याची नोंद घ्यावी। संपूर्ण लोक जर रस्त्यावर जर आले तर गडचिरोली चंद्रपूर सारखे जे नक्षलाईट वातावरण जे आहे, नक्षलवाद्यांचं जे वातावरण आहे किंवा बिहार झारखंड मधल्या सारखं जे वातावरण आहे नक्षलवाद्यांचं, ते या संपूर्ण भारतामध्ये पसरल्याशिवाय नक्षलवाद फोफवू शकतो अशी याची सुद्धा सरकारने। सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवार 24 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली।
समस्त मराठा समाज हा कायमच सर्वांच्या संकटसमयी संरक्षकाच्या भूमिकेत राहिला आहे। त्यामुळे कोणताही विरोध न करता शहरातील किरकोळ विक्रेते व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला। सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले। त्या आव्हानाला खामगावकरांनी प्रतिसाद दिला। सकाळी 10 वाजता खामगाव येथील बसस्थानक चौकात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला। तेथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। एक मराठा लाख मराठा, काकासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, काकासाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, काकासाहेब अमर रहे। शिवाय राहत नाही, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय की जय, जय भवानी, जय शिवराय। मराठा वीर, मराठा आरक्षणाकरता बलिदान देणारे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो। महाराष्ट्रानेच नाही, भारतानेच नाही तर संपूर्ण जगाने मराठा समाजाचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे 58 मोर्चे महाराष्ट्रात पाहिलेत आणि अनुभवलेत। त्या मोर्चांनी देशाला आणि जगाला क्रांती कशी असावं हा एक शांततेच्या मार्गाने संदेश दिला होता। मागील 2 वर्षापासून मराठा आरक्षणाकरता महाराष्ट्रातील मराठा समाज हा अत्यंत शांतताशील मार्गाने या ठिकाणी शासनाकडे मागणी करतोय। परंतु मागील 2 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या मागणीकडे हेतुपुरस्पर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि परळीतल्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी आरक्षणाकरता जे आंदोलन सुरू केलं होतं मागील 7 ते 8 दिवसापासून त्यांनी शासनाला इशारा दिला होता, पण शासनाने त्या आंदोलनाची वेळेवर दखल घेतली नाही। इतर समाज बांधव त्यांना सुद्धा विनंती करतो की मराठा समाज हा या राज्यातला मोठा भाऊ आहे। आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही शासनाच्या भूलथापांना बळी पडू नका। या शासनाला समाजात दुपडी निर्माण करण्याचं काम या शासनाचं सुरू आहे। आपण त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका व मराठा समाज हा तुमचा मोठा भाऊ आहे। या मोठ्या भावाला सहकार्य कसं करता येईल, या मोठ्या भावाला सपोर्ट कसा करता येईल, या मोठ्या भावाचा हातात घेऊन या आंदोलनात सहभागी कसं होता येईल, या ठिकाणी सर्व बहुजन समाजाला मी विनंती करतो की आपण सुद्धा या सर्व मराठा समाजाच्या मागण्यात आपण सुद्धा सामील व्हावं व सहकार्य करावं। अशा घोषणा देण्यात आल्या व नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी देवेंद्र देशमुख, संजय शिनगोरे, प्रवीण कदमसह शेकडो सकल मराठा बांधव उपस्थित होते। खामगाववरून फारुख सर यांचा हा वृत्तांत। मराठा समाजाला 16% आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर सकल मराठा समाजातर्फे आंदोलने करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा येथे सुद्धा संगम चौकात आंदोलन करून औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे ह्या जलसमाधी घेणाऱ्या तरुणास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व नंतर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी व्यापारी वर्गाला आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। मुख्य बाजारातून मोर्चा निघाला असता सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता। मोर्चा दरम्यान शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली। मात्र यावेळी एसटी सेवा सुरळीत ठेवण्यात आली। बुलढाण्यावरून
महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी। किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये। शहरात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे।
अशातच 24 जुलैच्या सकाळी 6:30च्या दरम्यान जवाहर रोडवरील सारथी रेडीमेड शोरूमला अचानक आग लागली। या आगीमध्ये शोरूमच्या 3ऱ्या माळ्यावर ठेवलेला कपडे स्टॉक आणि विजेची उपकरणे तसेच फर्निचर आगीत जळून खाक झाले। घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व शर्थीचे प्रयत्न करून सारथी शोरूमचे 2 माळे आगीपासून वाचवण्यात यशस्वी झाले। त्यामुळे या ठिकाणी करोडो रुपयाचे नुकसान रोखले गेले। अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास या शोरूमचे 90 लाखाचे नुकसान झाल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले। जवाहर रोडवर स्थित 3 मजली या शोरूमचे चौकीदार बबलू शुक्ला यांनी आगीची सूचना अग्निशमन विभागाला देताच वालकट कंपाऊंड येथून 2 व ट्रान्सपोर्ट नगर येथून 1 अशा 3 गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या। पावसामुळे अग्निशमन विभागाला आग विझवण्यात अडचण येत होती, परंतु शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे। मेन स्टेशन में और ऐसा मैसेज मिला कि जयस्तंभ चौक पे एक कपड़े की दुकान में आग लगी है। वैसी मेन स्टेशन की हमारे गाड़ियाँ वहाँ से फायर की निकली और हमारे जवानों ने आग बुझाना शुरू की। फिर ये मैसेज उपकेंद्र वलगा रोड पर ट्रांसफर करे, वहाँ से भी 10,000 लीटर का फायर टेंडर आया। इन्होंने 4 गाड़ियों ने मिलके फायर टेंडरों मिलके आग पे काबू पाया और अभी आग बुझाने की कार्रवाई शुरू है, लेकिन आग कंट्रोल में है, ऐसा घबराने की कोई बात नहीं। और अग्निशामक के जवानों ने अपनी जान भी खेल के 3rd फ्लोर तक के जाके फायर फाइटिंग की। चालू लाइन था, इलेक्ट्रिक लाइन शुरू था, फिर भी उन्होंने अपनी जान की परवाह न किए बगैर आग को नहीं बढ़ने दिया और अच्छी तरह फायर फाइटिंग किया। इस वजह से जो 2nd फ्लोर है वहाँ तक भी आग नहीं बढ़ सकी और लास्ट फ्लोर पर ही आग कंट्रोल किया गई। कितने लाख का नुकसान होगा अभी तो नुकसान का अनुमान नहीं लगा सकते, क्योंकि वहाँ के उनके जो मालक लोग हैं पूरी तरह आने के हैं और आग के बुझाने की कार्रवाई अभी शुरू है। आग कंट्रोल में है, लेकिन पूरी तरह आग समाप्त नहीं हुई है। हमारे जवान आग बुझाने की कार्रवाई में जुटे हुए हैं। हिंदूंच्या लक्षावधी वर्षाच्या संस्कृतीतील अद्वितीय परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा। राष्ट्र आणि धर्मसंकटात असताना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्वकार्य गुरु शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तीचे निर्मूलन केले आणि आदर्श अशा धर्मनिष्ठ राज्यव्यवस्थेची स्थापना केली। या परंपरेविषयी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणे अनादी काळापासून चालू आहे। या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती, अन्न समविचारी संघटनासह यंदा देशभरात 109 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे एका पत्रकार परिषदेदरम्यान कळविले आहे। या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन, हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू संघटनांचे अद्वितीय कार्य या विषयावरील लघुपट, समाज, राष्ट्र आणि धर्म याप्रती कृतिशील मान्यवरांचे विचार तसेच सेक्युलर लोकशाही आणि धर्मनिष्ठ हिंदू राष्ट्र या विषयावर मार्गदर्शन होणार आहे। हा गुरुपौर्णिमा महोत्सव आषाढ पौर्णिमा शुक्रवार 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता शुभम मंगलम दसरा मैदानासमोर बडनेरा रोड अमरावती इथे संपन्न होणार आहे। या गुरु उत्सवामध्ये सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने एका पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेमध्ये विभा चौधरी, गिरीश कोमेरवार, चारुलता भुमळारकर, हिंदू जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक निलेश टवलारे आणि शहरातील प्रसिद्ध अधिवक्ता प्रतीक पाटील हे उपस्थित होते। हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या वतीने देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचा गुरुपौर्णिमा महोत्सव हा 27 जुलै सायंकाळी 5:30 वाजता शुभम मंगल कार्यालय इथे आयोजित केला आहे। या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सुरुवातीला व्यासपूजन आणि गुरुपूजन होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने तिथे विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये मुख्य विषय असेल तो म्हणजे सेक्युलर लोकशाही व हिंदू राष्ट्राची स्थापना, त्यासोबतच प्रथमोपचार प्रात्यक्षिकं, स्वसंरक्षण विषयक प्रात्यक्षिकं व सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली ग्रंथप्रदर्शनी व विविध विषयावरती धर्मशिक्षण देणारी लेख प्रदर्शनी लावण्यात येणार आहे। तरी मी सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आवाहन करतो की अमरावतीमधील जास्तीत जास्त हिंदू धर्मप्रेमी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभावी यासाठी प्रयत्न करू शकतो। नमस्कार। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। या दरम्यान जोरदार वादळ सुद्धा सुटताना दिसून येत आहे। पॉवर हाऊस जवळील अशोक कॉलनीमध्ये MSEBच्या विद्युत तारा झाडाला स्पर्श करीत असून तेथील झाडांमध्ये विद्युत प्रवाह येत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत। येथील नागरिक दीपक मोरे यांनी सांगितले की इलेक्ट्रिकच्या ज्या तारा गेलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रार करून त्या झाडातून गेलेल्या आहेत विशेषतः, आणि वारंवार तक्रार करून त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेलेली नाही। इतकेदा कंप्लेंट करून सुद्धा 10 जुलैला तार तुटून पडला रात्री 2 वाजता, कुठलीही हवा नसताना। आणि तसंच इथे जी DP आहे त्याच्यावर सुद्धा बेल वाढलेला आहे। लहान मुलं इथे सतत खेळत असतात, त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो। यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी। पण अजूनही MSEB कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे। अर्ज सुद्धा आम्ही बरेचदा दिलेले आहे, कोणी येतही नाही, कोणी पाहतही नाही, आणि सांगतो पण आहे आम्ही, पण दुर्लक्ष करतात ते सगळे। या परिसरात लहान लहान मुलं खेळ खेळतात, पण राम नावाच्या मुलाने सांगितले की आम्ही खेळत असताना एकदम विद्युत तार तुटली, त्यामुळे आम्ही खेळणे बंद केले। त्या दिवशी आम्ही इथे खेळत होतो तर थोडी हवा होती, पण तिकडचा तो वायर तुटला होता, पूर्ण असा मेल्टून तुटला होता, तो रेड झाला होता तो। या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी 10 जुलैपासून MSEBकडे तक्रार केली, मात्र MSEBचा एकही कर्मचारी इकडे फिरकले नसल्याने या जिवंत तारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। याच परिसरातील एक नागरिक सुरेश शेरेकर यांच्या घरासमोर मोठे उमराचे झाड आहे, त्यामध्ये सुद्धा विद्युत प्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले। आम्ही MSEB कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही काहीच कार्यवाही झाली नसल्याची ते सांगतात। माझ्या घरासमोर उमराचे मोठे झाड वाढलेले आहे। मी 12 तारखेला कंप्लेंट दिलेली आहे। कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांना सुद्धा कॉपी दिलेली आहे, पण अजूनपर्यंत कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। अशी जर दुर्घटना जर घडली तर ते सर्वस्वी जबाबदार राहतील, याची त्यांनी नोंद घ्यावी। या गंभीर समस्येकडे MSEBने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण आरोग्य तपासणी करण्याकरता येतात। यापैकी सिरियस रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येते। त्या रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्याकरता निदान एक तरी नातेवाईक रुग्णालयात मुक्काम करतो। या रुग्णांना तसेच नातेवाईकांना एका सामाजिक संघटनेकडून मोफत भोजन देण्यात येते। भोजन अगदी चांगल्या दर्जाचे असते, पण प्रश्न हा आहे की ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे तेथे शौचालय आहे। या शौचालयाची दुर्दशा झालेली असून काही थकलेले रुग्ण येथेच बसून भोजन करतानाचे चित्र VCN न्यूज प्रतिनिधीने टिपले। या शौचालयात पाण्याची सोय नाही, टॉयलेट आहे तर बॉक्स लावलेले नाही, पण रुग्ण तथा नागरिक बाहेरच शौच करतात। त्यामुळे
तेथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। अजून तर काय, कचऱ्यासोबतच या शौचालयात वाळलेल्या तुळशीच्या फांद्या सुद्धा टाकण्यात आल्या आहेत। याबाबत झोपेचे सोंग घेणारे इरविन प्रशासन जागृत होईल का? मोदींच्या स्वच्छ अभियानाला पुढे चालविल का? हा प्रश्न निर्माण होत आहे। दर्यापूर तालुका सध्या विविध समस्यांनी ग्रासलेला असून या तालुक्यातील रस्त्यांची तर वाट लागलेली दिसून येत आहे। जिल्हा परिषद अंतर्गत येणारा इटकी ते नाचोना हा मार्ग अक्षरशः जीवघेणा झालेला आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याचे पाणी त्यात साचत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना नेणे आणणे करणारी स्कूल बस सुद्धा या मार्गाने येण्याचे नाकारत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच गेल्या 3 वर्षापासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णांना नेणे आणण्याकरिता एकही गाडी या रोडने ये जा करीत नसल्याने शेकडो रुग्णांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे। या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत। दर्यापूर येथून नाशिर शहा यांचा हा वृत्तांत। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। राज्यभर मराठा समाजाचे आरक्षण मागणीकरिता आंदोलन, पुन्हा मराठे उठले पेटून। जयस्तंभ चौकातील रेडीमेड कापड दुकानाला भर पावसाळ्यात भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक। बुलढाण्यात संगम चौकात मराठ्यांचे आंदोलन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। सनातन संस्था आणि हिंदू जनजागृतीतर्फे 109 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव। जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, शौचालया शेजारीच करतात रुग्ण जेवण। आणि दर्यापुरात सकल मराठा संघाचा भव्य मोर्चा, तहसीलदारांना दिले गेले निवेदन। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।